नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 लवकरच येतं आहे आणि खरं सांगू का 2026 हे खूप म्हणजे अगदी कधी आपण येतं आहे वाट बघतो आहे, कारण 2026 हे आपल्याला स्वामीमय करायचं आहे. 2026चं एक विशेष महत्त्व असं की 2026 हे चा पहिला दिवस हा गुरुवारी आलेला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी आहे गुरुवार आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा, दत्तभक्तांचा आवडता दिवस. आणि या दिवशीपासून जर आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असेल तर याहून सुंदर गोष्ट नाही. लक्षात घ्या, आपले गुरुमाऊली नेहमी म्हणतात की आपलं मराठी वर्ष जरी म्हणजे पाडव्याला चालू होत असलं तरी काही आपली जी काही नेहमीचं वर्ष आहे म्हणजे कार्यालयीन कामं, शाळा वगैरे या जानेवारी आपलं हे इंग्लिश वर्षानुच आपण सगळं हे कामं करत असतो. पण नवीन वर्ष हे केक कापून किंवा फटाके उडवून किंवा नको ते गोष्टी करून म्हणजे मांसाहार किंवा म्हणजे आपण 31 डिसेंबरला वगैरे पार्टी वगैरे करत असतो, त्या गोष्टी न करता नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाचं स्वागत आपण स्वामीमय केलं पाहिजे, स्वामींच्या आशीर्वादाने केलं पाहिजे. आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात. तर आणि त्यात म्हणजे यात दुग्ध शर्करा योग म्हणजे ह्या वर्षी गुरुवारच आलेला आहे. तर आपल्याला बाकी काही करायचं नाही. आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की एक सेवा सांगितली आहे, ती सेवा आपल्याला करायचीच आहे. लक्षात घ्या, केक कापण्यापेक्षा, फटाके उडवण्यापेक्षा किंवा नको त्या गोष्टी करण्यापेक्षा स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या आशीर्वादाने जर तुम्ही तुमच्या वर्षाची सुरुवात कराल तर अख्खं वर्ष तुम्हाला म्हणजे स्वामींची सोबत मिळेल, स्वामींची साथ तुमच्या पाठीशी कायम राहील, यात काही शंका नाही. आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला एक असा संकल्प करायचा आहे की बाकी काही मागायचं नाही. महाराज, माझ्या आयुष्यात तुम्ही आलात, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा मला करून घ्या, एवढंच महाराजांना मागायचं आहे. बाकी काही नाही. मला पैसा द्या, प्रॉपर्टी द्या किंवा धन दौलत द्या, मला हे द्या ते द्या, काही नाही. आपल्याला एक काम करायचं आहे. बघा, देणारे ते आहेत, सेवा करणारे आपण आहोत. फक्त आपल्याला महाराजांच्या सेवेचं कार्य करायचं आहे. आपल्या आयुष्याची जबाबदारी महाराज घेतील, यात काही शंका नाही. लक्षात घ्या. म्हणून पहिल्या दिवशी गुरुवारी काय करायचं, 1 जानेवारीला तुम्ही फक्त एक काम करायचं. केंद्रात जायचं, मठात जायचं. जर केंद्र मठ नसेल जवळ तर काही हरकत नाही. फक्त तुम्ही घरात तर तुमच्या महाराजांचं अधिष्ठान आहे, छोटा फोटो किंवा मूर्ती असतेच, महाराजांचं अधिष्ठान आहे. जर केंद्र जर घरात जर घराजवळ तर तुमच्या असेल तर नक्की केंद्रात जा. नारळ घ्या, खडीसाखर घ्या, अगरबत्ती, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन महाराजांच्या केंद्रात जा. तिथे जा, महाराजांच्या समोर बसा. पहिला दिवस आहे, गुरुवार आहे, वर्षाची सुरुवात आहे आणि वर्षाची सुरुवात जर इतकी सुंदर होत असेल तर आपण खूप भाग्यवान आहोत. लक्षात घ्या, वर्षभर काहीच आपल्याला करावं लागणार नाही. फक्त महाराजांच्या म्हणजे काहीच करावं लागणार नाही, म्हणजे महाराजांची सोबत आपल्या पाठीशी असेल. इतकी सुरुवात जर इतकी सुंदर असेल तर पुढे सगळं चांगलंच होणार आहे. लक्षात घ्या, तिथे जायचं, महाराजांच्या समोर बसायचं. गेल्या गेल्या आपल्या सगळ्या इच्छांचा पाढा अजिबात वाचायचा नाही. लक्षात घ्या, महाराजांच्या समोर बसायचं, महाराजांना डोळे भरून अगदी बघायचं आणि मुजरा करायचा, बसायचं शांतपणे. 5 मिनटं 10 मिनटं नामस्मरण करायचं. तिथे जाऊन तुम्ही स्वामीचरित्र सारामृत देखील वाचू शकता, पारायण करू शकता. तिथे जाऊन केंद्रात असंख्य लोक रोज येतात, मी बघते. म्हणजे केंद्रात ज्यावेळी पण जाते ना, तिथे भक्त बसलेले असतात. मग तो कुठलाही दिवस असो, सोमवार असो, मंगळवार असो, ज्याला वाटतं ना की मी केंद्रात जाऊन पारायण करणार आहे, ग्रंथ घेतात आपला स्वतःचा, तिथे येऊन बसतात आणि महाराजांच्या केंद्रात येऊन पारायण करतात आणि घरी जातात. खूप खूप म्हणजे समाधान वाटतं. लक्षात घ्या, एक वेगळंच समाधान मिळतं. आयुष्यातलं सगळे दुःख, संकट सगळं निघून जातं महाराजांच्या जवळ गेल्यावर, महाराजांच्या सेवेत असल्यावर. तर तुम्हाला तिथे जायचं आहे, बसायचं, नामस्मरण करा आणि महाराजांना सांगा की महाराज, मला आयुष्यात येऊन काहीच नको आहे, फक्त तुमची सेवा करून घ्या. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मला तुमच्या सेवेत राहायचं आहे. चांगले कर्म करणारे हात द्या, दुसऱ्यांना मदत करणारे हात द्या, तुमची सेवा करून घेणारं, तुमचे सेवेचं कार्य पुढं नेणारं बोल द्या मला. तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एखाद्याची मी गरज भागवू शकेन इतका मला म्हणजे हे करा की म्हणजे
तगडा करा की एखाद्याची मी गरज भागवू शकेन. पण ती गरज भागवताना दुसऱ्याला मदत करताना माझ्या मनात अहंकार कधी येऊ देऊ नका. मला मनाचा मोठेपणा द्या की बघा, आयुष्यात आपण भरपूर काही लोकांना मदत करतो, पण त्याचं काय करतो की आपण मी हे केलं, मी हे केलं, असं नाही. आणि ते महाराजांना कधीही आवडत नाही. लक्षात घ्या, महाराजांना मोठेपणा, गर्विष्ठपणा किंवा आपण केलेली सेवा एखाद्याला सांगितली ते अजिबात आवडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही करताय ना, तुमच्यापर्यंतच ठेवा ते. नाही एखाद्याला केलं आणि 100 वेळा बोलून दाखवलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याचं एवढं पण पुण्य फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून महाराजांना सांगा की माझा अहंकार, माझा गर्विष्ठपणा, मोठेपणा यातून मला मुक्त करा. अगदी साधं मन किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्यातून मला मुक्त करा आणि चांगल्या गोष्टी मी आत्मसात करेन अशी मला बुद्धी द्या. तुमच्या सेवेत कायम राहण्याची बुद्धी द्या. तुमच्या सेवेतून कधीही मला बाहेर जाऊ देऊ नका किंवा बाहेर पडेन अशी दुर्बुद्धी कधीही मला देऊ नका. तुमची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा माझ्याकडून करून घ्या. रोज एक तरी माळ मी करणारच असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. नाहीतर गेल्या महाराज मला हे द्या, ते द्या, काही नाही. आपण महाराजांना सांगायचं आणि अशी प्रार्थना ज्यावेळी आपण करू तेव्हा नक्कीच महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि महाराज त्या वचनाला जागतात. याचा असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे, येत आहे आणि तुम्हालाही येणार. फक्त तुमच्या सेवेत तुम्ही तत्पर राहा. तुमच्या सेवेत तुम्ही म्हणतो ना की एकनिष्ठ राहा. सेवेवर विश्वास ठेवा, महाराजांच्यावर विश्वास ठेवा आणि एक दिवस सेवा आता गेलाय ना तिथं तुम्ही महाराजांच्या समोर संकल्प करू नये की महाराज आजपासून ना मी एक स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणार. मी स्वामीचरित्र सारामृताचा 1 अध्याय तरी वाचणार, रोज 3 अध्याय वाचणार किंवा स्वामीचरित्र सारामृताचा मी आजपासून 1 पाठ करणार आहे किंवा तुमचं 11 माळी मी रोज नामस्मरण करणार आहे. रोज एकदा तरी मी तारक मंत्र म्हणणार आहे. तुमच्या केंद्रात आरतीला एकदा तरी त्रिकाळ आरती असते तर एका तरी आरतीला मी हजर राहणारच आहे. अशी तुम्ही महाराजांच्या समोर संकल्प करा. असं मागणं तुम्ही महाराजांना मागा की हे सगळं करण्याची मला बुद्धी द्या. बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसा, प्रॉपर्टी, धन, दौलत, कुठलीही काही अडचण तुम्हाला महाराज येऊ देणार नाहीत. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, यात काही शंका नाही. आणि असा संकल्प, असं मागणं ज्यावेळी आपण मागू त्यावेळी महाराजांनाच आपण भाग पाडायचं. महाराज देतातच, लक्षात घ्या, देतातच. म्हणून सगळं काही पैसा, प्रॉपर्टी मागण्यापेक्षा महाराजांना असं मागणं मागा की ही चांगली बुद्धी मला द्या, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी मला द्या. तिथे जा, हे सगळं महाराजांना, तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं महाराजांशी बोला. आणि महाराजांसारखा सुंदर सोबतीने, लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात जे काही टेन्शन आहे ते सांगा महाराजांना. भले महाराज जाणत असेल पण आपण महाराजांना सांगणं, महाराजांच्या जवळ जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि महाराज बघत असतात की हा माझ्यापाशी किती येतो, माझ्याजवळ किती येतो, हे महाराज बघत असतात, लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं महाराजांना पहिल्या दिवशी सांगा आणि टेन्शन फ्री व्हा. खरंच सांगते. आणि बघा, हे सगळं करून बघा, एक पहिल्या दिवशी केंद्रात जा, असा संकल्प करा की काहीतरी मी आजपासून करणारच आहे. जे बघा, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. रोज काहीच नाही ना जमत तुम्हाला, रोज तुम्हाला म्हणजे समजा नित्यसेवा जमत नाही, पाठ जमत नाही, गुरुचरित्र पारायण काहीच जमत नाही, रोज 1 माळ तरी जमते. 1 माळ तर मी करणारच. जगाच्या पाठीवर मला कितीही मोठं काम असो, कितीही मी व्यापात असो, बिझी असो, कितीही काही असो, पण मी महाराजांसाठी 5 मिनटं काढणार म्हणजे काढणार, असा तुम्हाला संकल्प करायचा. असा तुम्ही तिथे ठाम निश्चय करायचा आणि महाराजांना सांगून यायचं. आणि ज्यावेळेस आपण सांगून येतो ना त्यावेळी आपल्याकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी महाराज घेत असतात, लक्षात घ्या. आणि तिथंपर्यंत जाणंसुद्धा हे महाराजांचीच इच्छा असते, लक्षात घ्या. कोणीही उगाच महाराजांच्या केंद्रात जात नाही. त्याच्यामुळे खरा भाग्यवान तोच असतो जो ज्याचे पाय महाराजांच्या केंद्राकडे, महाराजांच्या मठाकडे वळतात. तर बघा, तुम्ही 1 माळ ती करणार आहात ना, पण ती 1 माळ मनापासून करा. नाहीतर माळ जपायला बसलाय, मनात 100 विचार, माझा मुलगा, मुलगी, प्रपंच, संसार, टेन्शन, कर्ज, ह्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि फक्त रोज 5 मिनटं महाराजांसाठी काढायचे. काहीच मनात आणायचं नाही, कुठलेही वाईट विचार येवोत, कुठली झोप येवो, जांभई येवो, काही मनात आणायचं नाही. फक्त सेवा करत असताना माझे महाराज आणि मी आणि माझी 5 मिनटांनी माझी सेवा, एवढंच लक्षात ठेवायचं. बघा, त्या 5 मिनटाने सुद्धा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून असा संकल्प करा की तुम्ही एक तरी सेवा तुम्ही करणारच आहात. आता समजा हे सगळं बोलायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला तुमच्या गावात जर केंद्र नसेल, मठ नसेल, तर तुम्ही सगळं तुमच्या घरात तर महाराज आहेतच, तर घरात म्हणजे घरात महाराजांचं अधिष्ठान आहे, तर तुम्ही घरात
संध्याकाळी किंवा सकाळी ज्यावेळी तुम्हाला जमेल त्या दिवशी त्यावेळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही असा संकल्प करू शकता. फक्त महाराजांच्या समोर बसून दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप लावायचा आणि महाराजांच्या समोर हे सगळं तुमच्या जे काही मनात आहे ते बोलायचं, संकल्प करायचं की महाराज आजपासून एक तरी मी सेवा चालू करणार. ज्या कोणत्या सेवा सांगितल्या त्यापैकी एक सेवा तुम्ही चालू करा. बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर गुरुमाऊलीने आपल्या एक सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे, जी गुरुवारी आपल्याला पहिल्या दिवशी करायची आहे. ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचा आहे आणि वर्षाची सुरुवात आपल्याला ह्यांच्या आशीर्वादानेच करायची आहे. स्वामीचरित्र सारामृत का वाचायचा? तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि या 21 अध्यायामध्ये स्वामींच्या लीलांचं वर्णन आहे. आणि जेवढं आपण स्वामीचरित्र सारामृत वाचू तेवढं महाराज आपल्या जवळ म्हणजे आपण महाराजांच्या जवळ जातो, आपल्याला महाराज कळतात. म्हणून वर्षाची सुरुवात जी आहे ते स्वामीचरित्र सारामृताने आपल्याला करायची आहे. आणि स्वामीचरित्र सारामृत हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे, अतिशय दिव्य ग्रंथ, ज्याची जे म्हणतो ना की सांगण्यापलीकडे कीर्ती आहे. आणि खूप 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 अनुभव येतात, विलक्षण अनुभव या ग्रंथाने येतात. मला आलेले आहेत. अनेक स्वामी भक्तांना, अनेक म्हणण्यापेक्षा असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. फक्त तुम्ही केंद्रात पण जाऊन पाठ करू शकता बरं का. जर घरात करणार असाल तर घरात धूप दीप अगरबत्ती लावायची आणि एक पाठ तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प नाही केला तरी चालेल, फक्त असं आता हातात पाणी घेऊन वगैरे संकल्प करायचं नाही. फक्त जे काही आहे ते महाराजांना सांगायचं, महाराज आजपासून मी हे करणारच, म्हणजे एक माळ करणारच, एक अध्याय वाचणारच, रोज 3 अध्याय वाचणार. जे जमेल तुम्हाला, जे तुमच्यानं शक्य होईल ते महाराजांना सांगायचं आणि तिथून सेवा चालू करायची. नंतर पहिल्या दिवशी सगळं सांगितलं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून सेवाच बंद असं नाही. तुम्ही सांगितलं आहे ना महाराजांना, महाराजांसमोर बोलला आहे ना, तर त्यात तुम्ही तत्पर पण राहिलं पाहिजे, ते पूर्ण पण केलं पाहिजे. लक्षात घ्या, रोज एक माळ म्हणताय ना, रोज एक माळ केलीच पाहिजे. लक्षात घ्या, नक्की करा. आयुष्य सुंदर होईल, सुखी होईल. वर्षाची सुरुवात जर आपली अशी झाली तर आयुष्य आपलं सुखी होईल. लक्षात घ्या, येणारी अनेक वर्ष महाराज आपली म्हणतो ना की महाराज नेहमी म्हणतात की जो मला जपतो जो माझा नामजप करतो त्याला मी स्वतः जपतो, असं महाराजांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. त्यामुळे नक्की ह्या सगळ्या सेवा करा. फक्त महाराजांना सांगा, महाराजांच्याकडे जायचं आणि पैसा द्या, हे द्या, असं काही नाही. महाराज मला चांगली बुद्धी द्या, महाराज तुमची सेवा करून घ्या, तुमच्या केंद्रात येण्याचं काय म्हणतो तर केंद्रात येण्याची बुद्धी द्या. बघा, रोज तुम्हाला शक्य नाही ना, तर महाराजांना सांगा, महाराज ह्या वर्षापासून आजपासून मी दर गुरुवारी, मला रोज जमत नाही ना, मी दर गुरुवारी केंद्रात येणार म्हणजे येणार, एखादी तरी आरती अटेंड करणार म्हणजे करणारच, असं आपण ठरवायचं, महाराजांना सांगायचं. आणि ज्यावेळी आपण महाराजांना सांगतो त्यावेळी ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाराज घेत असतात. लक्षात घ्या. म्हणून एखाद्या वेळेस आपण काय करतो की संकल्प करतो, म्हणजे संकल्प करतो, गुरुचरित्र पारायण असेल, स्वामीचरित्र पारायण असेल, संकल्प करतो, सेवा करत असतो, पण इच्छा पूर्ण झाल्याने आपण नाराज होतो. पण एखादी इच्छा पूर्ण व्हायला बघा, आपलेच भोग, आपलेच भोग म्हणजे जबाबदार असतात, आपले प्रारब्ध जबाबदार असतात. महाराजांनी सांगितले की तुझे भोग तुलाच भोगायचे आहे, त्यात मी अडवा येणार नाही. ज्यावेळी आपले भोग संपतील त्यावेळी महाराज नक्की देतात आणि आपण केलेली कोणतीच सेवा वाया जात नाही. लक्षात घ्या, एक आणि एक गोष्ट महाराज त्याची परतफेड करत असतात. अगदी एकदा जरी तुम्ही महाराजांचं नाव घेतलं श्री स्वामी समर्थ म्हणून, तरीसुद्धा त्याची परतफेड महाराज व्याजासकट करत असतात. वेळ आली की अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला मिळत असतं. म्हणून ही सेवा करा. रोज एकदा तरी तारक मंत्र म्हणा. तारक मंत्राची ताकद तर अगणित आहे, अगणित. तारक मंत्रात म्हणजे त्या तारक ह्या शब्दातच आहे की तारक म्हणजे तारून नेणारा. आणि तारक मंत्र इतका प्रभावी आहे ना, तुम्ही कुठेही म्हणू शकता, तुम्ही नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता. महाराजांच्या सेवेला असं कोणतंच बंधन नाही. लक्षात घ्या, फक्त ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना, त्याला काही थोडेसे नियम अटी असतात. पण नामस्मरण जर तुम्ही करणार असाल, तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता, धुणे धुताय, भांडी घासताय, वॉकिंग करताय, ट्रेनमध्ये आहात, बसमध्ये आहात, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही तारक मंत्र म्हणा. बघा, तुमचा प्रवास तो कसा सुखकर होईल काय सांगता येणार नाही. तुमचं जेवण बनवता तुम्ही नामस्मरण करताय, त्या जेवणाची इतकी गोडी वाढेल की तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. आणि तुम्ही केलेली नामस्मरणाची गोडी त्या जेवणात उतरेल आणि ते सगळं जेवण आपल्या घरातले लोक जेवतात.
त्यांच्यापर्यंतसुद्धा तुमची ही सेवा पोचेल आणि कुठेतरी तुमच्या घरात एखादा नास्तिक असतो त्यालासुद्धा महाराजांची गोडी वाटायला लागेल. इतकी प्रभावी ताकद या सगळ्या सेवांमध्ये आहे. फक्त आपल्या सेवेत सातत्य असलं पाहिजे. नाहीतर 4 दिवस केला आहे, 8 दिवस केलाच नाही, पुढचे 2-3 दिवस केला आहे, त्याच्यानंतर 2 दिवस केलाच नाही, असं नाही. सेवेत पण सातत्य पाहिजे, तरच महाराज आपल्याला फळ देत असतात, लक्षात घ्या. नाहीतर आपणच महाराजांची परीक्षा घेतो, हां मला आधी द्या मग मी करेन, असं कुठेही होत नसतं. आधी सेवा मगच मेवा. नाहीतर आपण काय करतो, महाराजांनाच आपण अट घालतो. महाराजांना अट घालायची नाही. महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, लक्षात घ्या. आपण कोण त्यांना अट घालणार आहे. महाराज हे मर्जीचे मालक होते आणि म्हणून महाराजांना फक्त आपण प्रार्थना करायची असते, आपलं सांगायचं असतं. तर महाराजांच्या पुढे आणि एक संध्याकाळी आजपासून म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षापासून तुम्ही रोज महाराजांच्या जर मुजरा करत नसाल तर रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला जमत नसेल तर रोज एक टाईम तरी संध्याकाळी मुजरा करा. मुजरा हा स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि खरं सांगू का, महाराजांच्या पुढे जो झुकतो त्याला दुसऱ्या पुढे कुणापुढे झुकण्याची वेळ महाराज येऊ देत नाहीत. आणि खरं सांगू का, जेवढे महाराजांच्या पुढे झुकाल तेवढी तुमची किंमत वाढेल, लक्षात घ्या. म्हणून रोज एकदा तरी महाराजांना मुजरा करा. कारण आपले महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, लक्षात घ्या. राजांचे राजे आहेत आणि आपण त्याचा जय जयकार पण राजाधिपती करत असतो. म्हणून मुजरा दिवसभरातून एकदा तरी कामावरून जाताना किंवा कामावरून घरी आल्यावर महाराजांना मुजरा करा. झोपण्याआधी महाराजांना मुजरा करा. खरंच सांगते तुम्हाला, ह्या भले या सेवा छोट्या छोट्या वाटत असतील पण या सेवा इतक्या प्रभावी आणि इतक्या शक्तिशाली आहेत की तुम्ही याची कल्पना पण करू शकणार नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. येत्या पुण्यतिथीपर्यंत, येत्या प्रकट दिनापर्यंत जरी तुम्ही या सेवा केल्या सगळ्या तरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.